मी अनिल पवार आज पुन्हा एकदा आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आलो आहे. महत्त्वाचा विषय असा आहे की माझा जो विचार आहे, काही जे मौलाचं जे मार्गदर्शन आहे हे समाज बांधवांपर्यंत पोचलं पाहिजे, तळागाळातल्या समाज बांधवांपर्यंत पोचलं पाहिजे. फेसबुक लाईव्ह येण्यामागचं कारण काय, तर आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस, आणि या आदिवासी दिनानिमित्त राज्यातील सर्व आदिवासी पारधी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलणार आहोत. आज महाराष्ट्रातील आदिवासी पारधी समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, भेदभाव आणि गावगुंडांच्या अत्याचारापासून आपला आणि आपल्या समाजाचा बचाव कसा करता येईल या संदर्भात जाणून घेणार आहोत. आज प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहेत. ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संविधानिक अधिकाराचा कसा उपयोग करता येईल आणि या प्रकरणांना कसे आळा घालता येईल याबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल पवार. आपण पाहत आहात पारधी आवाज न्यूज नेटवर्क. बंधू आणि भगिनींनो, आता पुरे झाले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक बेड्यावर आदिवासी पारधी समाजावर अन्याय, अत्याचार सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गावगुंड मारहाण करतात, धमक्या देतात, जबरदस्ती करतात आणि आपण शांत बसतो का? तर आता शांत बसणार नाही. आता नाही. आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल व आधुनिक तंत्रज्ञान हाच आपला खरा शस्त्र आहे. मग आपल्याला काय करता येईल, काय करण्याची गरज आहे? तर आपल्या परिसरात, आपल्या बेड्यावर, आपल्या तालुक्यात कुठेही आदिवासी पारधी बांधवावर अन्याय, अत्याचार होत असेल तर आपण तातडीने त्या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करावा. ते व्हिडिओ काढा आणि आपले जे लोकेशन आहे, मोबाईल लोकेशन हे ऑन ठेवा. पुरावा म्हणून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुरक्षित ठेवा. पोलिसात तक्रार कशी करायची या संदर्भातही अनेकांचे मला फोन येतात. दादा, आमचे पोलिसात गेलो की तक्रार घेत नाही, पोलीस आम्हाला येऊ देत नाही स्टेशनमध्ये व आमची कुठलीही तक्रार नोंदवून घेत नाही. तर मग या संदर्भात आपण काय करायचं या संदर्भात मी आपल्याला थेट सांगतो. थेट पोलीस स्टेशनला जायचं. घटना घडली की लगेच आपण पोलीस स्टेशनला जायचं. जाता येत नसेल तर आपण 100 व 112 वर कॉल करा. FIR नोंदवून घ्या, रसीद घ्या, नंबर घ्या. तक्रार नोंदवली नाही तर 1091 1091 व 1098 किंवा citizenmahapolice.gov.in वर ऑनलाईन तक्रार करा. व्हिडिओ हा सर्वात मोठा पुरावा आहे, तो सोबत जपून ठेवा. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार होत असेल तर त्या घटनेचा व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आदिवासी पारधी समुदायाची बाजू पोलीस प्रशासनात व इतर कुठल्याही
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे मांडायची असेल तर तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे. आता हे पुरावा आपण CCTV असेल, घराच्या समोर CCTV असो किंवा मोबाईल असो, प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये घटना रेकॉर्ड करा, जेणेकरून आपली बाजू हे खरोखर आपल्यावर अन्याय झाला किंवा नाही झाला हे त्या संदर्भात तो सक्षम पुरावा असेल. दुसरा विषय की आपल्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू ठेवा. कुठल्याही गावगुंडांनी तुम्हाला फोन केला किंवा जीवे मारण्याची धमकी फोनवर दिली किंवा पोलिसांनी तुम्हाला फोन करून तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवून तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याची जर कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला धमकी देत असेल तो हे रेकॉर्डिंग तुमच्या कामी येणार आहे. भविष्यात वरिष्ठांकडे तुम्हाला तक्रार दाखल करता येईल या संदर्भात. आता यासाठी आपण काय करायचं तर आपण आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात पारधी बेड्यावर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. प्रत्येक पारधी बेड्यावर एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करा आणि त्यामध्ये प्रत्येक कुटुंबाचा एक सदस्य तिथं समाविष्ट करा. व्हॉट्सअप ग्रुपवर कुठंही पारधी समाजावर घटना घडली आपल्या क्षेत्रात तर लगेच त्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याची माहिती लगेच टाका, जेणेकरून आपल्याला ते वेळेवर त्यांना मदत करता येईल व आपलेच कुठले तरी बांधव लगेच ती सगळी घटना व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करतील. ह्या संदर्भात आपण कुठेही एकटे पडू नये व एकजूट हाच आपला खरा रक्षक आहे. भाऊ बहिणींनो, भीतीने नाही तर क्रोधाने आणि जागरूकतेने लढूया. आपला आवाज दाबला जाणार नाही, आपला पुरावा नष्ट होणार नाही. आपला समाज आता एकत्र आहे. हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, आपल्या गावातील प्रत्येकाला पाठवा. जागरूक व्हा, सुरक्षित व्हा, एकजूट रहा. आदिवासी पारधी समाज एकजूट, जागरूक, सुरक्षित. आता कोणाही आपल्यावर हात उचलू शकणार नाही. पारधी आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून मी अनिल पवार आपल्यासमोर 9 ऑगस्ट आदिवासी दिन विशेष निमित्त आदिवासी समुदायातील लोकांना, आदिवासी समुदाय असेल किंवा पारधी समुदाय असेल तर ह्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यायचा आहे. आणि तो वापर करीत असताना आपले कुटुंब, आपले गाव, आपले बेडे व आपला समाज कसा सुरक्षित राहील व आपल्या समाजावर जो इंग्रजकालीन काळापासून टाकलेला जो गुन्हेगारीचा शिक्का आहे तो कसा पुसवला जाईल यासाठी आपल्याला शिक्षण हेच शस्त्र आहे. शिक्षणाशिवाय कुठलाही पर्याय समाजाच्या विकासाचा ठरू शकत नाही. म्हणून आपण प्रत्येक बेड्यातील लोकांनी अर्ध पोट उपाशी ठेवून अर्धी भाकर खा, परंतु आपल्या लेकराला नियमित शाळेत पाठवा, जेणेकरून एका कुटुंबातला जर मुलगा शिकला तर भविष्य ते कुटुंब घडेल आणि त्यांच्यामुळे समाज घडेल. विशेष महिलांनी लक्ष देण्याची गरज आहे, विशेष महिलांनी जागरूक होण्याची गरज आहे. आपल्या लेकीला सावित्रीबाई फुले, राणी दुर्गावती व आई दुर्गा बनवायची आहे, आई भवानी बनवायची आहे. तर आपण या प्रसंगी आपण एक आदिवासी दिनानिमित्त एक निश्चित एक संकल्प करू की येणाऱ्या काळात आदिवासी पारधी समाजावरील होणारे अन्याय अत्याचार कसे कमी करता येईल यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपल्या समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्यासाठी आपण सतत जागरूकता आपल्यात असावी. आणि आपण नक्कीच एकावर जरी अन्याय झाला तर लगेच दुसरा उठून गेला पाहिजे. अन्याय खपून घ्यायचा नाही. कुठल्या एका व्यक्तीवर अन्याय होत असेल, कुठलाही प्रशासकीय अधिकारी यंत्रणा
पोलीस डिपार्टमेंट व इतर कुठलंही गावगुंड असेल, विशिष्ट समाजातले लोक असेल, जरी समाजावर अन्याय अत्याचार अशा कुठल्या जरी घटना घडत असेल तर तातडीने आपण एकजूट व्हा आणि लगेच त्याचा विरोध करा आणि सक्षम पुरावे आपल्या मोबाईलमध्ये जपून ठेवा, जेणेकरून तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा तुमच्या मोबाईलमध्ये झालेला रेकॉर्ड हा विशेष पुरावा राहील, जो भविष्यात तुमच्या सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरेल. धन्यवाद. मी अनिल पवार. आपण माझा हा व्हिडिओ बघितला व जास्तीत जास्त आपल्या आदिवासी पारधी बांधवांना शेअर करा, जेणेकरून आपल्या आदिवासी पारधी समाजाचा पारधी आवाज न्यूज नेटवर्कचा आवाज बुलंद होईल आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय आदिवासी, जय क्रांतीवीर शमशेर सिंग पारधी, जय माता दी. धन्यवाद.